अतिशय भरपूर लेयर्सवाली खारी आहे, पाहू शकता. ही आता बेकरी स्टाईल खारी तुम्ही घरी पण बनवून खाऊ शकता. बघा, ही अगदी सहज बनवता येईल अशी आहे. चला तर खुसखुशीत खारी बनवण्यासाठी ना याच्यामध्ये मैदा घेते मी थोडा. हा मैदा घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये ना थोडंसं तूप टाकायचं आणि सगळीकडे फेटून घ्यायचं. सो राईट, त्याच्यामध्ये हा थोडासा ओवा आहे, ओवा टाकायचा आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सगळं तुपामध्ये ना चांगलं फेटून घ्यायचं. खारी बनवण्यासाठी बघा असं चांगलं फेटून घ्यायचं आणि आता पाण्यामध्ये मळायचं. हे पा आता हे पाण्यामध्ये मळून घेऊ. लागेल तेवढंच पाणी घ्यायचंय, जास्त नाही घ्यायचंय. आणि हे पीठ आहे ना लय जाडही नाही आणि लय पातळही नाही आणि लय घट्टही नाही, मीडियम मध्ये मळायचं आहे. आता पीठ बघू शकताय कसं लय घट्टही नाही आणि लय पातळही नाही असं मळलेलं आहे. पाहू शकता. आणि आता हे 10 मिनिटं आहे ना असंच भिजत ठेवायचं. 10 मिनिटं याला असं झाकून ठेवायचं आणि ह्या तुपामध्ये आहे ना थोडंसं मैद्याचं पीठ आहे ना असं फेटून घ्यायचं. फेटून घ्यायचं, ते असं लावता आलं पाहिजे. बेट थोडंसं पतलं झालं पाहिजे. तर हे पहा असं फेटून झालेलं आहे. आता हे पहा पीठ 10 मिनिटं झालेले आहेत भिजून. आता याचे ना 5 समान उंडे करून घ्यायचे. आता हे ना असे 5 समान उंडे करून घेतलेले आहेत आणि ते आता लाटून घ्यायचे चपातीवाणी. तर मी दाखवते तुम्हाला. बघा, आता हे आहेत ना अशा 5 समान लाट्या लाटून घ्यायच्या आहेत. आता ही सेकंड पण लाटून झालेली आहे. आता हे पहा ह्या 5 लाट्या लाटून झालेल्या आहेत आणि त्याच्यावर आता हे तुपाचं बेटर लावायचं. हे अशा प्रकारे लावून घ्यायचं. आता याच्यावर सेकंड लाटी ठेवायची. हे अशाच प्रकारे सगळं करून घ्यायचंय. पुढं मी दाखवते. आता ह्याप्रमाणे ना एकावर एक असं 5 हे लेयर केलेले हे. आणि आता हे ना असं स्क्वेअर मध्ये करून घ्यायचं. हे असं मोबाईल पकडायला कोण नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. आणि आता हे लाटून घ्यायचं. याला पीठ पण लावू शकतो आपण. आता हे स्क्वेअर मध्ये बघा अशी झालेली आहे. अजून थोडी लाटायची. जस्ट मी तुम्हाला दाखवते.
आता ही बा अशी स्क्वेअर मध्ये केलेली आहे आणि एवढी जाड ठेवलेली पाहू शकता. आणि आता याला आहे ना कट करून घ्यायचं. कुठल्या पण शेप मध्ये कापू शकतो आपण. आता हे बाही असे कट केलेले आहेत. आता पाहू शकता हे असे जाड जाड केलेले आहेत थोडेसे खारीचे लेयर. आता तेल तापायला ठेवते कढईत. आता हे तेलाला ना उकळी आलेली. हे बघा बबल्स आलाय. तर आता आहे ना कमी गॅस करते आणि कमी गॅसवर हे टाकून देते. आता हॉटेल स्टाईल बेकरी स्टाईल खारी घरच्या घरी. एकदम बारीक गॅसवर होऊन द्यायची आहे. त्याला लगेच हलवायचं नाहीये. आता पाहू शकता किती छान खारी फुलली बघा. बारीक गॅसवरच होऊन द्यायची आहे. अतिशय सुंदर अशी होते ही खारी. थोडी थोडी बबल्स यायला लागलेले. बघा हे बघा. आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण. अजून पलटी होऊन द्यायची आहे. बघा किती सुंदर फुगली. हे पहा दिसली किती सुंदर फुगली. हे पहा किती सुंदर लेयर आलाय बघा खारीसारखा. हे पहा बघा ही किती छान लेयर आलाय. आता आपण याला काढून घेऊया एका प्लेट मध्ये. बघा कशी खरपूस भाजली. भरपूर लेयर्स वाली खारी आहे बघा पाहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. ना जास्त टाइम लागतो ना पटकन होईल अशी आहे. हे पा खारीला कसा बदर सुटतोय पाहिलं. भरपूर लेयर्स वाली.
व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब कमेंट नक्की करा.